बाजारामध्ये अंड्याचे दर गडगडल्यानं अंडी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय। अंड्याच्या उत्पादनावर होणारा खर्च आणि प्रत्यक्षात विक्रीतून मिळणारे पैसे यामध्ये अंडी उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतोय। पाहूयात। बाजारात अंड्याचे दर गडगडले, अंडी उत्पादक अडचणीत, बर्ड फ्लूच्या अफवेचा मोठा फटका। ग्रामीण भागात शेतीसोबतच पोल्ट्री व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो। या पोल्ट्री व्यवसायात कोंबडी आणि अंडी व्यवसाय स्वतंत्र केला जात असून सध्या हे दोन्ही व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत। अंडी व्यावसायिकांकडून अंडी खरेदी करणाऱ्या कंपन्यांनी खरेदी दर कमी केल्यानं खर्च जास्त आणि पैसे कमी मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे टाकून हा व्यवसाय त्यांना करावा लागतोय। त्यातच बर्ड फ्लूची अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्यानं याचा परिणाम देखील खरेदीवर होत असल्याचं शेतकरी सांगतात। आम्हाला रोज घरातून 50 पैसे त्या प्रत्येक कोंबडीच्या पाठीमागे घालायला लागतात। जर मी 40,000 पक्षी माझ्याकडे आहे तर रोजचे 20,000 रुपये नुकसान माझं आज त्या कोंबड्यांच्या पाठीमागे होते आणि खूप परिस्थिती वाईट आहे। मी विनंती करतो की अशा अफवा कोणी नाही केल्या पाहिजे, बर्ड फ्लू वगैरे, कारण या कोंबड्यांच्या धंद्यावर किंवा तुमच्या एका अफवेमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असतात। सध्या एक इंग्लिश अंडी खरेदीचा दर हा 3 रुपये 50 पैसे ते 4 रुपये इतका आहे, तर हे अंडी उत्पादन करण्यासाठी 5 ते 6 रुपये इतका खर्च येतो। त्यामुळे शेतकऱ्यांना 1 ते 1.5 रुपया हा खिशातून खर्च करावा लागतोय। तर गावरान अंड्याचा सध्याचा खरेदी दर हा 5 रुपये 50 पैसे ते 6 रुपये इतका आहे, तर हेच अंडे उत्पादनासाठी शेतकऱ्यांना 7 ते 8 रुपयांचा खर्च येतो। त्यामुळे याही उत्पादनात शेतकऱ्यांना पदर खर्च करावा लागतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या या व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागतोय। हा कोंबड्यांचा जो काही खर्च आहे हा आम्हाला जो रेग्युलर आहे तो त्याच्यापेक्षा महागच आहे, तो चालूच आहे। आणि दुसरं कारण असं आहे का आता हे उन्हाळा चालू झालेला आहे, उन्हाळ्यामुळे सुद्धा आम्हाला हा रेट मार्केटमध्ये पूर्ण डाऊन झालेला आहे। या डाऊन मार्केटमध्ये रेट डाऊन झाल्या असल्या कारणामुळं आम्हाला हा व्यवसाय परवडण्याजोगा नाही दिसत। शासनानं अंडी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति अंड्यामागे अनुदान द्यावं अशी मागणी आता शेतकरी करत असून आर्थिक सहाय्य न झाल्यास अंडी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडतील, परिणामी व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल। त्यामुळे अंड्याचे दर कसे स्थिर राहतील यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे। साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, शिरूर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।